आवाज मानदेशाचा। म्हसवड तालुका मान येथे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत कार्यरत असलेले सिद्धनाथ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळखले जात आहे। आमची शाळा आनंददायी शाळा, माझी शाळा सुंदर शाळा या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक, सांस्कृतिक आणि क्रीडा विकासासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत। मराठी आणि सेमी इंग्लिश माध्यमातून इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध असून विज्ञान मेळावा, प्रवेशोत्सव, स्पर्धा, परीक्षा, मार्गदर्शन, वक्तृत्व, निबंध, चित्रकला, रांगोळी, क्रीडा स्पर्धा तसेच शैक्षणिक सहली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शाळेत डिजिटल क्लासरूम, ई लर्निंग सुविधा, अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक प्रशिक्षण, सुसज्ज वाचनालय, आरो शुद्ध पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह, चेंजिंग रूम, मोफत आरोग्य तपासणी आणि भव्य क्रीडांगणाची सुविधा उपलब्ध आहे। प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जात असून हिंदी बाह्य परीक्षा, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा तसेच 5वी नवोदय, शिष्यवृत्ती, NMMS आणि NTS परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन केले जाते। सर्व वर्गखोल्या आणि परिसर CCTV कॅमेऱ्यांनी सुसज्ज करण्यात आला आहे। तसेच इयत्ता 11वी आणि 12वी साठी सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स शाखांची सुविधा उपलब्ध असून विद्यार्थ्यांना अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन दिले जाते। शास्त्र शाखेत कम्प्युटर सायन्स विषयाची सुविधा तसेच CAT, GEE आणि नीट परीक्षांसाठी नियमित MCQ सराव आणि मार्गदर्शन केले जाते। मुलींसाठी मोफत ST पास सुविधा उपलब्ध असून सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षणामुळे पालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे। आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करण्याचे आवाहन संस्थेचे जनरल गव्हर्निंग काउन्सिल सदस्य ॲडव्होकेट पृथ्वीराज राजेमाने आणि प्राचार्य प्रवीण दासरे यांनी केले आहे। नमस्कार। आपण जर पाहिलं आपलं म्हसवडचं सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खरं तर सुरुवात या हायस्कूलची 1958 साली झाली होती। खरं तर सर्वांना ज्ञात असेल, काही जणांना ज्ञात नसेल, सुरुवातीला या शाळेचं ह्या विद्यालयाचं नाव म्युनिसिपल हायस्कूल म्हसवड असं होतं। नंतर कालांतराने काही वर्षानंतर ही शाळा फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये मर्ज करण्यात आली। नंतर माझ्या माहितीप्रमाणे 2000च्या आसपास आपल्या शाळेचं नामांतर करून सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसवड असं नाव देण्यात आलं। खरं तर आपले प्राचार्य दासरे सर यांनी या ठिकाणी शाळेबद्दलची सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे। म्हणजे ठराविक काही गोष्टी मला वाटते की सांगितलं पाहिजे म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय। खरं तर ह्या अख्खं म्हसवड शहर म्हटलं हरकत नाही किंवा म्हसवडचे आजूबाजूची गावं असतील किंवा संपूर्ण म्हसवड पंचक्रोशी ह्या विद्यालयातूनच खरं तर शिकून गेलेले आहे। आपण जर पाहिलं तर या विद्यालयातून अनेक चांगले विद्यार्थी, क्लास 1 विद्यार्थी, डॉक्टर, वकील, इंजिनियर असतील किंवा वेगवेगळे कुठलेही वेगवेगळे क्षेत्र असतील, त्या क्षेत्रामध्ये ह्या विद्यार्थ्यांनी प्रगती केलेली आहे। मला स्वतःला सांगायला अभिमान आहे की मी सुद्धा या शाळेचाच माझे विद्यार्थी आहे। माझं 5वी ते 12वी शिक्षण सुद्धा ह्या शाळेमध्ये झालं आहे। पण पूर्वीचे जे आपलं सिद्धनाथ हायस्कूल होतं आणि आत्ताचं जर सिद्धनाथ हायस्कूल बघितलं, तुम्ही आता हे बघताय सगळं, तुम्ही इमारत दाखवताय, आज आपलं सिद्धनाथ हायस्कूल एका वेगळ्या वळणावरती येऊन थांबलं आहे। आपलं हायस्कूल आज या ठिकाणी काट टाकत आहे। आमच्या फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मान्य श्रीमंत संजय नाईक निंबाळकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या हायस्कूलची इमारत, सुसज्ज अशी इमारत, मोठी इमारत या ठिकाणी पूर्ण होत आहे। आज तुम्ही जर बघितलं तर पूर्ण शाळेला कंपाऊंडने घेरा घातलेला आहे। आज प्रत्येक वर्गामध्ये CCTV कॅमेरे आहेत, प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल क्लासबोर्ड आहेत, डिजिटल पॅनल आहेत, प्रत्येक वर्गामध्ये सुसज्ज जे बेंचेस आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देता आलं पाहिजे। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी क्वालिफाईड सगळा शिक्षक वर्ग आहे। काही शिक्षक वर्ग तर आपल्या हायस्कूलचं PhD धारक आहे। त्यामुळे ह्या ठिकाणी गुणवत्तेबाबतीत कुठलीही आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही। जर एखादा शिक्षक जर त्या पद्धतीनं शिकवत नसेल, त्याच्या जर काही तक्रारी असतील, निश्चितच आम्ही त्याच्यावरती कडक कारवाई करतो। काही करून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे। या हायस्कूलमध्ये येणारा विद्यार्थी शिक्षणाशिवाय, गुणवत्तेशिवाय इथून नाही माघार गेला पाहिजे, हे आमचा महत्त्वाचा उद्देश आहे। आणि त्याप्रमाणे आज आपल्या या ठिकाणी सिद्धनाथ हायस्कूलची वाटचाल सुरू आहे। जे महामार्गालगतचं जे आमचं उत्तरेकडचं जे गेट आहे, ते गेट आम्ही बंद करतोय आणि पश्चिमेकडचं गेट आणि पूर्वेकडचं गेट हे आम्ही दोन्ही गेट आम्ही ओपन ठेवणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्याला डायरेक्ट महामार्गावरती जाता येणार नाही आणि डायरेक्ट महामार्गावरच्या गाड्यांना इकडे येता येणार नाही। त्यामुळे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांची त्या बाबतीत सुरक्षेबाबतीत कोणती काळजी करू नका। या शाळेला आमच्या प्राचार्यांनी सांगितल्याप्रमाणे एक परमनंट वॉचमन आहे, तो कंटिन्यू तो काम करत असतो।
पूर्ण स्टाफ आहे, त्या बाबतीत कुठलीही त्यांच्या म्हणजे सिक्युरिटीची तुम्ही अजिबात कुठली काळजी करू नका. ती जबाबदारी शाळेची असेल. या ठिकाणी सिद्धनाथ हायस्कूलमध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीमार्फत बसची सुविधा करण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी आजूबाजूच्या परिसरातून खेड्यापाड्यातून जे विद्यार्थी आहेत त्यांना बसची सुविधा केली गेली आहे. आता 11वी-12वीला ज्युनियर विभागाला वेगवेगळ्या गावांमधून मुलं येतात. त्यांना आम्ही शाळेमार्फत पत्र देऊन बसेसची सुविधा करतो. मी निश्चित या ठिकाणी ठामपणाने आवर्जून विश्वासाने तुम्हाला सांगेल की तुम्ही आपल्या पाल्याचा प्रवेश सिद्धनाथ हायस्कूलमध्ये निश्चित करा. त्या बाबतीत आमची संस्था कुठेच कमी पडणार नाही, तुम्हाला नाराज होऊन देणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि अजून एकदा आता सांगेल की आपली जी आपण इमारत बघतोय, सुसज्ज इमारत होती. ह्यानंतर ह्या इमारती आणखीन एक मजला होणार आहे. तुम्ही जर पलीकडच्या विंगमध्ये बघितलं तर आपले लॅब्स वगैरे सगळे सुसज्ज आहे, त्यामध्ये कोणतीही अडचण नाही. पूर्वीपासून चांगलंच आहे, पण जे फार पूर्वीचे दिवस होते ते आल्याशिवाय परत आम्ही राहणार नाही. एवढं ते दिवस आल्याशिवाय परत राहणार नाही एवढी मला या ठिकाणी खात्री वाटते. आणि श्री सिद्धनाथ नगरीमध्ये सिद्धनाथाच्या नावानं सुरू असलेलं हायस्कूल निश्चितच आम्ही चांगल्या पद्धतीने नादबाबत चालू घेतो. आम्ही आपलं त्याचे निमित्त मात्र माणसं आहे. निश्चित चांगल्या पद्धतीने चालेल आणि निश्चित या विद्यालयातून महत्त्वाचं विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडतील एवढं या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. आचार्य प्रवीण उत्तमराव दासरे, फलटण सोसायटी, फलटणचे सिद्धनाथ ज्युनियर कॉलेज म्हसवड. या विद्यालयामध्ये इयत्ता 5वी ते 12वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध आहे. या विद्यालयामध्ये इयत्ता 5वी ते 7वीपर्यंतच्या मराठी आणि सेमी माध्यमाच्या 3 तुकड्या, त्याचबरोबर 8वी, 9वी, 10वीच्या 4 तुकड्या, त्याचबरोबर इयत्ता 11वी व 12वीसाठी या विद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिन्ही शाखेची सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. हे विद्यालय 1958 पासून सुरू आहे. या विद्यालयामध्ये जवळपास 1,500पेक्षा जास्तचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सर्व आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेला सर्व अध्यापक वर्ग हा उच्च शिक्षित असून बरेचसे शिक्षक या ठिकाणी PhD धारक आहेत. नेट सीटसुद्धा या ठिकाणी पात्रता पूर्ण केलेले शिक्षक या ठिकाणी विद्यार्थ्याला अध्यापन करत असतात. या विद्यालयातील विद्यार्थी इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा असेल, 8वीची स्कॉलरशिप परीक्षा असेल किंवा इयत्ता 10वीसाठी जादा वर्गाचे आयोजनसुद्धा या विद्यालयामध्ये केले जातात. त्याचबरोबर या विद्यालयामध्ये जे विद्यार्थी अभ्यासामध्ये थोडेफार मागे असतात, जे अप्रगत आपल्याला थोडे वाटतात, ह्यासाठी स्वतंत्र अप्रगत वर्गाची सुद्धा या ठिकाणी सुरुवात जादा तासामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते, की जेणेकरून ह्या अप्रगत विद्यार्थ्याचा फायदा विद्यार्थ्यांना पायाभूत अभ्यासाची माहिती तयारी करून घेणे आणि त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या गणित असेल, इंग्रजी असेल या विषयाची भीती कमी करून या विषयाची गोडी निर्माण करण्याचं काम ह्या अप्रगत आणि जादा तासामध्ये केले जाते. ह्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या भौतिक सुविधा, ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना वर्गखोल्या स्वतंत्र अशा तुकडीसाठी उपलब्ध आहेत. वर्गामध्ये असणारे स्वतंत्र विद्यार्थ्याला बैठक व्यवस्था, वर्गामध्ये लाईट, फॅन, त्याचबरोबर आधुनिक काळाचा विचार करून काळानुसार समोर जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खडू आणि डस्टर ह्याचबरोबर आता ग्रीन बोर्ड, व्हाईट बोर्ड, त्याचबरोबर इंटरॅक्टिव्ह पॅनल अशा आधुनिक सुविधांचा सुद्धा या ठिकाणी शिक्षक या आपल्या वर्ग अध्यापनामध्ये वापर करतात आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्या विज्ञानच्या काही कन्सेप्ट असतील, गणिताच्या जे काही आकृत्या असतील, ह्या सगळ्या साध्या सोप्या गोष्टीमध्ये समजून देण्याचं काम आमचे सर्व शिक्षक अध्यापक वर्ग या ठिकाणी करत असतात. आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र असं ग्रंथालय आहे, की ज्या ठिकाणी विद्यार्थी आपल्या विषयाच्या संदर्भ ग्रंथाचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी करतात आणि अवांतर वाचनाचा सुद्धा लाभ घेण्यासाठी या ग्रंथालयाचा वापर केला जातात. आणि 11वी-12वीसाठी स्वतंत्र अशा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या स्वतंत्र प्रयोगशाळासुद्धा या ठिकाणी आपल्या विद्यालयामध्ये उपलब्ध, सुसज्ज स्थितीमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना टेक्निकल विषय घेण्यासाठी कम्प्युटर सायन्स हा स्वतंत्र विषयसुद्धा या ठिकाणी निवडण्याची सुविधा या ठिकाणी आहे आणि त्यासाठी अशी सुसज्ज अशी संगणक कक्ष, कम्प्युटर लॅबसुद्धा ह्या विद्यालयामध्ये स्वतंत्र ह्या विद्यार्थ्यासाठी उपलब्ध आहे. तर अशा सर्व भौतिक सुविधा
आणि गुणवत्तापूर्ण असणाऱ्या शाळेमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश इयत्ता 5वीला प्रवेश घेतल्यानंतर इयत्ता 12वीपर्यंत या ठिकाणी एकाच क्षेत्राखाली विद्यार्थ्याला आपल्याला शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचबरोबर शिक्षण विभागामार्फत ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील किंवा ज्या काही परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेचे सर्वच केंद्र, मग 5वी स्कॉलरशिप असेल, 8वी स्कॉलरशिप असेल, नवोदयची 5वीची परीक्षा असेल, एलिमेंटरी इंटरमिडिएट सारखी चित्रकलेची परीक्षा असेल, त्याचबरोबर 10वी आणि 12वीचं बोर्ड परीक्षेचं सुद्धा केंद्र म्हणजे शिक्षण विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या किंवा राबवण्यात येणाऱ्या घेतल्या जाणाऱ्या सर्वच परीक्षाचे केंद्र हे सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज म्हसवड हे आहे. अशा एकाच ठिकाणी प्रवेश घेऊन आणि वार्षिक परीक्षेला, बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्याला तयारी या विद्यालयामध्ये करून घेतली जाते. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना नमस्कार करतो आणि सर्व पालकांनी ह्या विद्यालयामध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा ही विनंती करतो. धन्यवाद. मान चौफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.